वळिवडी इथल्या नदीपात्रात सोमवारी मृत माशांचा खच पडला होता। याबाबतची माहिती मिळताच नागरिकांसह मासे विक्रेत्यांनी नदी घाटावर मृत मासे घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती। या मृत माशांमुळे पाण्याला दुर्गंधी सुटली होती। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्यानं नदीचं प्रदूषण वाढत चाललंय। या प्रदूषणाला जबाबदार जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका प्रशासक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। या नदीमधला सगळा ऑक्सिजन संपून गेलेला आहे, त्यामुळे जलचर प्राणी मृत होत आहेत, माशांचा खच पडतोय। याकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, जिल्हा अधिकारी, सीओ हे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत। आम्ही माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। माननीय न्यायालयानं 2015 मध्ये डायरेक्शन दिले, परंतु विभागीय आयुक्त ह्या समितीचे अध्यक्ष आज अखेर त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी असा निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे या 2012ला 40 लोकांचा मृत्यू ह्याच पाण्यामुळे झालेला आहे। अनेक जनावरं दगावते आहेत, परंतु महाराष्ट्र शासन किंबहुना जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका हे या नदीला प्रदूषण काळी कुट्ट नदी करण्यास कारणीभूत आहे। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।